ते श्री गणेशाय नमः. धरुणी शिशु साहत अक्षरपंडित लिहित त्याचे स्वामी चरित्र सारामृत. स्वामी समर्थ अद्वैती मागील अध्यायाच्या अंती 16 विनोई स्वामी प्रतिकृपा करून मजवरती बडोद्याचे चालवा भाषण याचे ऐकून समर्थ बोलती सुने मला रायाच्या म्हणे आम्हाविषयी भाव नसे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ गेला. तात्या म्हणे चिंतावला आपण आलोच्या करतेन काय सिद्धीसी परे पहा यत्न करो ऐसा विचार केला मान्य. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती ना यंत्रे दांभिक साधनाती करे त्याले स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्याने काय केले. सप्ताहास ब्राह्मण बसले. गुरुचरित्र आरंभिले. वा स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले स्वामार्थ. तात्या झाला व्यग्रचित्र. काय उपाय सूचना आता जाऊन बडोद्याचे काय सांगायचो राजे असे आणि सकळ जनांचे तोंड कैसे दाखवायचे असा उपाय करून न होते स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना कळून येतेच. असो कोणी एके दिवशी साधने योग समयास मेहनत घालून स्वामींचे तात्याचा निघाल खंड फळचा मार्ग धरला. अर्धमागे मेना आला. अंतसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यातून उतरले. मागोते अक्कलकोटे आले. ऐसे बहुते वेळा घडले. हा उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा पाय खुंटता टेकले हात तात्याने. मग अपयशात घेऊन बडोद्यासे आले परतून. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परे मल्हारराव नौपती प्रयत्न आरंभित पुढते सर्वत्राचे विचारते कोण जाते स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव नका करायचे धरून हवा आपण पुढे जावाला. तो येऊन अक्कलकोटीत घेतली. समर्थांची पेटी वस्त्र अलंकार स्वामी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणे डोळकाय तेव्हा बोलले अरे बेडी उन्होंने सतोर ठोका याची न्यायचे मोठ्याने समर्थ क्रोध बोलले. क्रोध मुद्दा पाहून यशवंतराव भ्याला म्हणे पळाले. तोंडचे पाने लटापटा कापू लागले. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताचे सत्वर यावे बडोद्याचे. तेथील कार्य सोडून साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावांवर आला. त्या कृत्यामध्ये यशवंतराव गुन्हेगार लेखले. हातीपायी बेडी पडले. स्वामी वैष्णव प्रचिती